गुड मॉर्निंग. आज डे 21. आज थोडं लेट झालं होतं जायला, तर पटपट आवरलं, जायला निघालो. इथे सूर्यदेवता पण वर येऊन गेले होते. आम्ही तिथे 7:30 नंतर पोहोचलो आणि इथे 3 राऊंड मारल्यानंतर पायाची जी वाट लागते ती विचारूच नका. 800-1600 मीटर धावणं हे खाऊन नाही आहे. जे लोक ग्राउंड करतात त्यांना ही गोष्ट माहीत असेल. मी आत्ता चालू केलेली आहे. मनाला ही गोष्ट सोपं आहे, पण करणं खूप अवघड आहे ही गोष्ट खरं तर. तुमचे ग्राउंड निघत नाही एका अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, तर यार असं समजू नका की तुमच्याकडून होत नाही, कारण ही गोष्ट खरंच खूप अवघड आहे की असं नाही की ती पहिल्या अटेम्प्टमध्येच झाली पाहिजे. आणि राहिली गोष्ट लोकांची की ते तर बोलायला राहतातच की तुझ्याकडून होणार नाही, आणि तसं तर ते लोकांचं कामच राहतं बोलायचं, तर त्यांना तर इग्नोरच करून टाकायचं. बरं, घरी आले, फ्रेशर अप झाले, इथं कॉलेजला जायला तयार होत होते, पेपर होता तर. आणि केसच बांधला जात नाही पटकन, इतका वैताग येऊन जातो ना हे करता करता. आवरून झालं, म्हटलं चला थोडं नाश्ता वगैरे करून घेऊ पेपराला जायच्या आधी. म्हटलं सँडविच करून घेते थोडंसं, तर तेच मी इथे करत होते. आणि मी जर पेपराला काही खाऊन नाही गेली तर मला डायरेक्ट चक्कर यायला लागतं पेपराला, मला कसं तरी व्हायला लागतं. तर मी आता पहिले खाऊन जाते पेपराला. इथे खाल्लं, थोडासा अभ्यास केला आणि मग कॉलेजला जायला निघाले. बस इथे 4:30 नंतर घरी जात होतो. आजचा पेपर छान गेला, म्हणजे बाकी 2पेक्षा तर बेटरच गेलेला आहे. आणि इथे सनसेट एवढा छान दिसत होता, म्हटलं थोडा कॅप्चर करून घेते. घरी येऊन भूक लागली होती, मग थोडंसं खाल्लं वगैरे आणि रात्री सरळ लंच केला आणि अभ्यास करायला बसले. आणि तर स्टडी करत होती, तितकी झोप लागत होती, डोळ्यातून पाणी येत होतं मला. म्हटलं थोडासा चहा करून पिऊनच घेते मी. आणि इथे 11:30-11ला मी चहा करत होते, चहा पिला आणि बस आता स्टडी करते, व्हॉइस ओव्हर देईल, व्हिडिओ बनवेल आणि बस झोपायला जाईल. बाय.